नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आज आपण आपल्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. तर चला पाहूया आजची आनंदाची बातमी आहे. आजची मोठी खुश खबर, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे फेब्रुवारी पेड मार्च वेतन या तारखेला या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी खुश खबरयुक्त बातमी आहे कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन कोणत्या तारखेला मिळणार आहे. या तारखेला शासन निर्णय निर्गमित. चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर करूया आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या संदर्भात निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार माहे फेब्रुवारी 2026 चे वेतन फेब्रुवारी 26 पेड मार्च 26 पगार संदर्भात आजची आनंदाची अपडेट समोर येत आहे. या संदर्भात राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई 32 यांनी या विभागामार्फत दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी म्हणजे आजच शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयाचे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य विनियोजन अधिनियम 2025-26 चे अनुदान वितरण करण्यास संदर्भात हा शासन निर्णय असून या शासन निर्णयामध्ये एकूण अनुक्रमांक 1 ते 65 संदर्भ विचारात घेऊन शासन निर्णयाची प्रस्तावना करण्यात आली आहे. प्रस्तावना वित्त विभागाकडून अर्थसंकल्पित वित्त प्रणालीवर भीम प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा नियंत्रक अधिकारी म्हणून राज्याचे सहसचिव, उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई यांना वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यामुळे शासनाच्या विचाराधीन असल्यामुळे हा शासन निर्णय घेण्यात आला. शासन निर्णय पाहूया आपण. सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून भीम या प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी या शासन निर्णयाने मान्यता प्रदान करण्यात आली आहे किंवा मान्यता देण्यात आली आहे. या शासन निर्णयानुसार एकूण 12 लेखा शीर्षक खाली नियंत्रक अधिकारी यांना अनुदान वितरण करण्यास मान्यता मिळालेली आहे. त्यानुसार ज्या लेखा शीर्षकाखाली अनुदान निर्धारित केले आहे त्याच संदर्भात त्याच बाबीवर अनुदान वितरित करावे. यामध्ये सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, शिक्षक व इतर सेवा, समग्र शिक्षक अभियान, सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, समग्र शिक्षण, राज्याचा व केंद्राचा हिस्सा, अनुसूचित जाती साठी विशेष घटक योजना, अनुसूचित जातीसाठी उपाययोजना, जनजाती क्षेत्र, सर्वसाधारण क्षेत्र, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षक आणि अशासकीय माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान वितरित करण्यासाठी लेखा शीर्षकाखाली नियंत्रित अधिकारी यांना अधीनस्थ राहून वितरण करण्यास मान्यता दिली आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने लेखा शीर्षकाखाली कोषागार यांना सूचित करण्यात येते की आतापर्यंत निर्गमित झालेल्या सर्व शासन निर्णयाचे अनुपालन करून संबंधित विभाग प्रमुखाकडून उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करून निधीचे वितरण झाल्यानंतर दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत शासनाला अहवाल देणे बंधनकारक आहे. शिल्लक राहिलेला निधी हा शासनाच्या परवानगीशिवाय इतर कोणत्याही खात्यावर वर्ग करू नये आणि संबंधित शासन निर्णयाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. शासन निर्णयाची लिंक येथे निळ्या अक्षराने दिसत आहे. ती लिंक आहे. आपल्या
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, तिथून तुम्ही PDF घेऊ शकता किंवा वाचूही शकता. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे आणि त्यामुळे नियोजित वेळेत हा मार्च महिन्याचा पगार म्हणजे फेब्रुवारी पेड इन मार्चचा पगार दिनांक 1 ते 7 च्या दरम्यान होईल असे शासनाचे मत आहे. करिता हा व्हिडिओ व्हायरल केलाय. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.